Good morning, sir. Good morning. Am I audible to everyone? Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. Okay, very good. In the morning today, I have sent one exercise for you. That is of 5 sentences for conversion in English. Have you seen it? Yes, sir. yes, sir. Yes. Yes, sir. Very good. I Yes, think sir. many of you have given the answers also. Actually, it is not the part of our regular discussion, but it is the most important skill that we need to develop in our professional life. Do you agree with me? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, Yes, sir. sir. So, can we have some discussion regarding those 5 sentences so that we will get some ideas Yes, sir. how the meanings are constructed? Are you getting or not? Yes, sir. Yes, sir. Okay, I will share my Sir. screen so that can you see my screen? Yes, Yes, sir. sir. Okay, see here the first Yes, sir. sentence is कोण सांगेल आपल्याला याच्यामध्ये बेसिकली टेन्स आयडेंटिफिकेशन देन सिंग्युलर्स प्लुरल्स देन व्होकॅबलरी एव्हरीथिंग मॅटर्स हिअर विल टेल मी May I, sir? yes please go ahead. I hope he uploads those documents there. I hope he uploads Yes, sir. ah, Those documents there. the documents there. Those, sir. Uploads those documents there. अच्छा those documents ठीक है those documents there. Okay. काही कमी आहे याच्यामध्ये कोणाला काही क्लिक होते जाणवते आपण बाकीच्या वाक्यांकडे नंतर येऊया सर लेटर येते ना हा Will लेटर येते, सर. राहिले सर. ही शी सर ना म्हटले ना हा व्हेरी गुड the day of after tomorrow. द डे आफ्टर टुमारो Tomorrow. करेक्ट म्हणजे याच्यामध्ये द डे आफ्टर टुमारो हे कुठेतरी येईल आहे की नाही Yes, sir. हा अजून कोणते गॅप्स आहेत की बद्दल काय वापरलं तुम्ही मला आशा आहे की तो दॅट येते ती कागदपत्रे दॅट परवा पाहिजे. दॅट येते सर. दॅट That ओके हा एक गॅप आहे ठीक आहे अजून ही विल. करेक्ट बघा इथे बघा परवा अपलोड करेल करेल याच्यातून आपल्याला कोणत्या टेन्सचा सेन्स होतोय Future tense. फ्युचर करेक्ट दॅट्स वाय विल अपलोड इज नेसेसरी यू गेटिंग ऑर नॉट Yes, sir. Yes, sir. वेट समवन इज ओके ओके तर आता या शब्दांचा वापर करून हे वाक्य कसं मॉडिफाय करता येईल अजून सांगा बघू कोणीतरी I hope he. आय I hope he will होप upload those documents बघा हा the day एक after मिसिंग शब्द tomorrow. आहे शी येणार सर हा ही और शी आहे कारण की तिथं तो आणि ती आहे ही नाही और शी नाही. तो हो ती कागदपत्रेसाठी हा वापरली. सॉरी हे सॉरी जे ती आहे ती कागदपत्राला रिलेट करते लक्षात घ्या अच्छा अच्छा आर यू क्लिअर येस सर हॅलो येस सर
Yes, sir. हा, आणि हा जो तो आहे तो कागदपत्र अपलोड करणारी व्यक्ती आहे. समजते करता. सगळ्यांना? करता हो, आहे, sir. करेक्ट, व्हेरी गुड. मग आपण याच्यामध्ये मॉडिफिकेशन करताना आय होप दॅट, हा आता पुढे काय म्हणाल? He He will will. upload. करेक्ट, ही He विल will He upload will अपलोड. upload those documents. documents नाही, कोणते डॉक्युमेंट्स? after tomorrow. Those हा, दोज documents. डॉक्युमेंट्स, व्हेरी गुड. Those documents. दोज डॉक्युमेंट्स. Documents. Documents हा, कधी? upload The day of after tomorrow. after हा, tomorrow. किंवा The day ऑन after tomorrow. द डे आफ्टर Day. टुमारो. इज दॅट क्लिअर नाव? Yes, sir. या दोन्हीमध्ये काय फरक जाणवतोय बघा आता तुम्ही, आणि कोणतं मोर अप्रोप्रिएट आहे असं वाटतंय बघा. Second. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, Yes, Yes, sir. sir. सगळ्यांना समजलं हे? Yes, sir. हा, Yes, sir. Yes, sir. मग आपण हे जे बारकावे लक्षात घेतले आहे की नाही, कारण अर्थाचे जे घटक आहेत, प्रत्येक ड्रॉप, each drop of meaning must be included in that sentence, and that kind of skill must be developed. Are you clear? Yes, sir. Ha. Now let us Yes, go ahead sir. for the second sentence. Who will tell? बघा, वाक्य काय आहे? कर्मचाऱ्यांचे प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले जात आहेत असे तुम्हाला वाटते का? बेसिकली हा एक प्रश्न आहे. यू अग्री विथ मी? Yes, sir. हा, Yes, sir. Yes, sir. मग वाटते का आणि वाटले का? Do you वाटेल का? think? हा, करेक्ट, व्हेरी गुड. डू यू थिंक? Do you think पुढे. Staff issues are being handled properly. Staff issues are handled properly. Is the स्टाफ questions इश्यूज, of ओके, employees तुम्ही are सांगताय ते handled मी in लिहितोय. good manner? डू यू थिंक स्टाफ इश्यूज, हा, Are being Sir, handled properly. करेक्ट, आर बीइंग Handle them हँडल्ड प्रॉपरली. शेवटी काय असेल? क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड. याच्यामध्ये बघा, हे जे वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे ते 99% परफेक्ट आहे. what am I saying? The sentence you have told is 99% correct. But here again we need that word. कोणता? employees. that? हा. Do you think that staff issues are being handled properly? Perfect. किंवा अजून पण वेगळ्या पद्धतीने सांगू शकताय. बघा, अजून आपण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊयात की एकच अर्थ हा वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो. अजून कसं म्हणता येईल? Is the असं questions नाही of की, employees are handled in good manner? हा, कसं म्हणताय? Don't you Is the think so, questions of Panyanshika? employees हा, डोंट यू थिंक पण are येऊ शकते, handled in good पण manner? हा मुळात प्रश्न जो आहे तो सकारात्मक आहे. तुम्हाला वाटत नाही का, Okay. अशा अर्थाचा प्रश्न नाहीये हा. Okay. वाटते का? बघा इथे शेवटी बघा, वाटते का आणि वाटत नाही का, दॅट इज द डिफरन्स. वाटत नाही का असं जर असतं तर डोंट यू थिंक. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. हा, अजून कशा पद्धतीने सांगू शकताय? आपण असं म्हणू शकतोय का, द प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज, स्टाफ इश्यूज जे म्हणताय तुम्ही, आहे की नाही, स्टाफ इश्यूज, तसं प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज, व्हॉट्स रॉंग? सांगू शकताय? Sir, मी सांगू का? Is the questions बघा, आता हे डू यू or थिंक problems दॅट of हे मी आहे employees तसं कॉपी करतोय.
पुढे काय म्हणाल सांगा. Is the questions of employees are handled in good manner? Question mark. जसं तुम्ही स्टाफ इश्यूज असं म्हटले तसं तुम्ही प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज असं म्हणू शकत नाही का? हा, Am प्रॉब्लेम्स I ऑफ audible? एम्प्लॉईज म्हणू शकतो सर. म्हणू शकतो सर. Yes or no? येस सर. हॅलो एव्हरीबडी. Yes, sir. हां, Yes, sir. काहीतरी हां बोलत चला म्हणजे गॅप राहत नाही. हां, काय म्हणू शकताय आता मी सांगितल्याप्रमाणे? Is the problems of employees डू यू थिंक दॅट द प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज are handled in good manner? Question mark. हां ओके. हे वरचं जे आहे आर बिंग हँडल्ड हे परफेक्ट आहे, लक्षात घ्या. आर बिंग हँडल्ड याच्यासोबत कॉम्प्रोमाइज नको, कारण दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे कोणाकडून तरी दुसऱ्या कोणाकडून तरी ते इश्यूज हाताळले जात आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामागे कोणाचा तरी हात आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes sir. Yes, sir. हां. डू यू थिंक दॅट द प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज आर बिंग हँडल्ड? आता तुम्ही काय सांगितलं? इन गुड मॅनर, राईट? काय In good सांगितलं? manner. हां ओके. इन गुड Question मॅन. mark. व्हेरी गुड. असं पण म्हणू शकतोय. अजून याच्यापेक्षा वेगळं काय सांगू शकताय? बघा, तुम्हाला असं वाटेल की सर सब्जेक्ट सोडून या गोष्टी का डिस्कस करत आहेत. तर मी परत सांगतोय की या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढं महत्त्वाचं काहीच नाही आहे प्रोफेशनमध्ये. कॉइनिंग आवर थॉट्स or converting our thoughts into words, that is the best required skill in profession. Do you agree with me? Yes, sir. हां, Yes, sir. तर त्या दृष्टीने आपण हा थोडा वेळ देतोय, लक्षात घ्या. अजून कसं म्हणू शकताय? कारण शब्दांना अल्टरनेटिव्ह असतात. बघा, जसं की स्टाफ इश्यूजना अल्टरनेटिव्ह मिळाला आपल्याला की प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉईज. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. येस ऑर नो? हां. परत अजून हा जो प्रॉपरली शब्द आहे त्याला आपल्याला सबस्टिट्यूट काय मिळाला? Good manner. काय? हां, इन गुड मॅनर. आर यू क्लिअर? मग या दोन्हीपैकी कसंही म्हटलं तरी चालेल. ओके. शुड वी प्रोसीड फॉर नेक्स्ट सेंटेन्स? येस सर. Sir. Yes sir. ओके. सांगा आता कसं म्हणाल तो प्रश्न लवकरच That सोडवला. question will be resolved. That question I will think be solved. I think that I think Okay. that questions will be resolved soon. Will solve. आय थिंक दॅट हां That question That question will be resolved soon. परत एकदा दॅट क्वेश्चन. एकदाच that नाही सर, एक हां. तास जात आहे. एकदाच दॅट म्हटलं तर बघा, एक कनेक्टर म्हणून दॅट आणि या तो बद्दलचा एक दॅट I असू शकत नाही. think that question. किंवा एकदा पण म्हणता येईल आय थिंक दॅट. आय थिंक Sir, I think so. I Okay. think that question. ओके. आय थिंक दॅट क्वेश्चन. हां, पुढं. Will be resolved soon. resolved soon. करेक्ट. विल बी सॉल्वड सून. Very soon. Soon. व्हेरी गुड. परत ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की सोडवला जाईल ही एक पॅसिव्ह रचना आहे. त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे, कोणाकडून तरी तो प्रश्न सोडवला जाईल. म्हणू शकतो ना? हां, आज As soon- आज. नाही नाही, ॲज सून ॲज येणार नाही, कारण ॲज सून ॲज याला अर्थ आहे ज्या क्षणी त्या क्षणी. फॉर एक्झाम्पल, ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द क्लास द स्टुडंट्स स्टूड अप. कळते? येस सर. हां, बघा, जेव्हा दोन क्रिया एकाच वेळी घडत असतात त्यावेळी आपण ॲज सून ॲजचा वापर करत असतो.
आर यू क्लिअर? Yes, sir. हा, आणि दुसरा एक सेन्स आहे ॲज सून ॲज पॉसिबल. याला वेगळा अर्थ आहे. सांगा बघू. सबमिट युअर असाइनमेंट्स ॲज सून ॲज पॉसिबल. As early as possible. करेक्ट. इट हॅज द सेन्स ऑफ ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढं. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. हा. Yes, sir. ओके, अजून कसं म्हणू शकताय? आता या प्रश्नासाठी तुम्ही दॅट क्वेश्चन असं घेतलं, ठीक आहे. मग प्रश्नाला अजून सबस्टिट्यूट शब्द नाहीत का? आताच आपण बघितलं बरं. I think so. That इश्यू, करेक्ट. आय थिंक दॅट इश्यू इश्यू विल बी विल सॉल्व्ड बी. आता बघा, मी एक वेगळं वर्ब वापरतोय. बघा, सॉल्व्ड म्हणजे सोडवणे, रिझॉल्व म्हणजे सुद्धा सोडवणे. लक्षात घ्या. आर यू गेटिंग ऑर नॉट? आय थिंक Yes, sir. दॅट इश्यू विल बी रिझॉल्व्ड सून. याच्यामध्ये काय कोणाला अडचण? No, sir. ओके, व्हेरी No, गुड. ओके, लेट्स गो No, अहेड sir. फॉर द No, नेक्स्ट. बघा, आता गेल्या आठवड्यात त्याने स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे. Last week Last week he set up his one company. Own company. हा, लास्ट वीक म्हणायचं का इन लास्ट वीक in म्हणायचं? last week, हा, he established his own company. ही एस्टॅब्लिश्ड he set up his Okay. own company. He set up. हिज Set up his company. In ओन last कंपनी. week, he established his own company. ठीक आहे. Yes. अजून कसं म्हणू शकताय? किंवा तुम्ही म्हणताय तसं लास्ट वीक पण Set up his येईल. own लास्ट company. वीक. हा, Last week he set up his one ओके. company. ही सेटअप. Set up his own company. his own company. ओके, हिज ओन कंपनी. अजून कसं म्हणता येईल? आपण बघूया कोणतं जास्त व्हॅलिड आहे, कोणतं योग्य आहे, ते नंतर बघूयात. अजून सांगा. स्टार्टेड नाही येणार. करेक्ट. ठीक आहे, सांगा कसं म्हणताय मग. लास्ट वीक ही स्टार्टेड अप हिज ओन कंपनी. लास्ट वीक स्टार्टेड हिज ओन कंपनी. हा, अजून काय म्हणता येईल? अजून मला जो अपेक्षित अर्थ आहे तो मला मिळालेलाच नाहीये या तिन्ही वाक्यातून. इथे लक्ष देऊयात आपण थोडस. कंपनी स्थापन केलेली आहे. असं हा, in last week he had established his own company पण येऊ शकतं. हा, तुम्ही Had. थोडस आता जवळ आलाय बरं का. पण हॅड म्हणायचं की हॅज म्हणायचं हा प्रश्न आहे. Had sir, sorry. हा, करेक्ट. इन लास्ट वीक ही हॅज एस्टॅब्लिश्ड हिज ओन कंपनी. आपण वाक्य पण मुद्दाम आपल्या प्रोफेशनशी रिलेटेड घेतलेले आहेत. ओके, खाणं पिणं बसणं उठणं आपल्याला काही देणं घेणं नाही फारसं याच्यात. आर यू क्लिअर? Yes sir. Yes, sir. तर बघा, इन लास्ट वीक ही हॅज एस्टॅब्लिश्ड हिज ओन कंपनी. दिस इज द मोस्ट परफेक्ट सेंटेन्स. कारण का, एखादी क्रिया नुकतीच झालेली आहे हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधून व्यक्त करत असतो. माहिती आहे तुम्हाला हे? केलेली आहे. बघा, याच्यातून तुम्हाला काय जाणवतं? ती स्थापना नुकतीच झालेली आहे की खूप वर्षापूर्वी झालेली आहे असं जाणवतंय? नुकतीच झालेली आहे. सांगा बघू. म्हणजे रिसेंट पास्ट आणि डिस्टंट पास्ट याचा रेफरन्स Recent तुम्हाला. past sir. हा, Recent आर यू past. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes. हा, तर रिसेंट पास्टचा सेन्स देणारा
टेन्स कोणता आहे तर हा आहे, लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, की ज्याच्यामध्ये हॅव आणि हॅज प्लस मेन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म असतो. क्लिअर? येस Yes, सर. sir. हां, मग हे पहिली वाक्य चुकीचे आहेत का? चुकीची नाहीत, पण काळ वेगळा आहे, लक्षात घ्या. 100% मॅच करत नाहीये दिलेल्या वाक्याला हा अर्थ. मग हा कोणता टेन्स आहे? की एस्टॅब्लिश्ड. कोणता टेन्स आहे हा? पास्टच आहे. करेक्ट, व्हेरी गुड. कोणता पास्ट आहे? सिम्पल Con- पास्ट. दिस इज सिम्पल पास्ट टेन्स, ज्याच्यामध्ये ईडी प्रत्यय लागतो. आपल्याला माहिती आहे, शिकलोय कधीतरी, किंवा प्रत्येक वेळेस ईडी लागतोच असं नाही. ईडी इथं पण आहे, लक्षात घ्या, पण त्याच्या आधी या हॅज कट पण आपल्याला बघावं लागतं. आर यू क्लिअर? क्लिअर सर. हां, आता हे पण ठीक आहे. लास्ट वीक ही सेटअप हिज ओन कंपनी, हा सुद्धा कोणता काळ आहे? सिम्पल पास्ट. करेक्ट, सिम्पल पास्ट. लास्ट वीक ही स्टार्टेड हिज ओन कंपनी, कोणता टेन्स आहे? सिम्पल पास्टच आहे सर. करेक्ट. मग याच्यामध्ये तुमचा हा एक प्रश्न असू शकतो की सर, सिम्पल पास्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय फरक आहे? तर मी तुम्हाला सांगतो की दोन्ही टेन्सचा सेन्स हा जवळपास सारखा आहे, पण सिम्पल पास्ट टेन्समध्ये जी क्रिया झाली त्याची वेळ इनडेफिनेट असते, म्हणजे अनिश्चित वेळ असते भूतकाळातली. मग ती रिसेंट पण पास्ट असू शकतो किंवा डिस्टंट पास्ट पण असू शकतो. पण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधून जी क्रिया व्यक्त होते त्याचा काळ हा रिसेंट पास्ट असतो, कारण मागच्या हजारो वर्षाच्या तुलनेत गेला आठवडा हा आपल्यासाठी कसला पास्ट आहे? रिसेंट पास्ट की डिस्टंट पास्ट? जवळचा पास्ट. रिसेंट वाला पास्ट. हां, आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. हां, ओके, व्हेरी गुड. लेट अस गो अहेड फॉर द लास्ट सेंटेन्स. आफ्टर दॅट वी विल मूव्ह टुवर्ड्स आवर ॲक्च्युअल डिस्कशन. सांगा, विप्रोमध्ये काही दिवस काम केल्यानंतर तिची पदोन्नती करण्यात आली. She was She promoted was after working for a few days at Wipro. करेक्ट. सांगा परत एकदा. शी वॉज प्रमोटेड After working for a few days at Wipro. आफ्टर वर्किंग For a फॉर फ्यू few डेज. days at Wipro. फ्यू डेज ॲट प्रो. ठीक आहे, अजून काय म्हणू शकताय? After doing few days job in Wipro, she got her promotion. ओके, ठीक आहे. आफ्टर डुईंग Doing हां, few days job in Wipro. तसं म्हणण्यापेक्षा जॉब फॉर फ्यू डेज असं म्हणायचं. ओके, आफ्टर डुईंग जॉब फॉर फ्यू डेज इन विप्रो. हां, पुढे सांगा. She got her promotion. हां, शी गॉट हर प्रमोशन. ठीक आहे, तो सेन्स मिळतोय आपल्याला जवळपास, आहे की नाही? शी गॉट हर प्रमोशन. हां, अजून सांगा, अजून कसं म्हणता येईल? आता मला सांगा, तिची पदोन्नती करण्यात आली, मग हा ऍक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे? पदोन्नती करणारी ती स्वतः आहे की दुसरं कोणीतरी आहे तिच्या पदोन्नती माग? कंपनीचा बॉस व्यक्ती कधी असेल. स्वतःची पदोन्नती प्रमोशन करत असतं का? No, sir. हां, त्याच्या मागे मॅनेजमेंट असतं. कंपनी. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हां, किंवा त्याच्या मागे गव्हर्नमेंट असेल, ऑफिस असेल, हायर अथॉरिटीज असतील. आर यू क्लिअर? मग हे जे तुम्ही म्हणताय ना, वॉज प्रमोटेड, हे मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्स आहे या अर्थाचं. शी वॉज प्रमोटेड आफ्टर वर्किंग फॉर अ फ्यू डेज ॲट विप्रो.
This is 100% perfect sentence. Are you clear? आणि त्याला सबस्टिट्यूट म्हणून असं वगैरे तुम्ही म्हणू शकताय. आफ्टर डुईंग जॉब फॉर फ्यू डेज इन विप्रो शी गॉट हर प्रमोशन. ठीक आहे. दिस इज सिंपल पास्ट टेन्स. सॉरी, she got, okay, sorry, she got her promotion. This is simple past tense. Okay, is there any query? No, sir. No, sir. Okay. No, sir. तर याच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचे विचार मांडायला शिका. बऱ्याच जणांच्या बऱ्याच अडचणी असू शकतात. इंडिव्हिज्युअली तुम्ही याच्यावर वर्क केले पाहिजे, थोडासा वेळ दिला पाहिजे या गोष्टी शिकून घेण्यासाठी. आणि त्याच्यासाठी जे काही तुम्हाला हेल्प लागेल, आय एम देअर फॉर यू. आर यू क्लिअर? Yes, sir. हां, ओके. सो लेट अस स्टॉप हिअर फॉर आवर डिस्कशन रिगार्डिंग this translation activity. Let us go ahead for our actual discussion. So which point had we started yesterday? What is conversation? It is already visible on your screen. Yes, sir. Yes, sir. Tell me. What is conversation? Explain the principle or features of conversation. Effective conversation. Okay. Effective Conversation मध्ये आपण काय conversation. शिकलो काल? Conversation is a Talk काय आहे? between टॉक म्हणा किंवा in two person. अजून त्याला काय म्हणू शकताय? ओरल इंटरॅक्शन. कॅन यू से? A conversation Yes, is sir. a oral or an oral interaction between two persons. बघा, conversation is nothing but it is one of the forms of communication basically. Do you agree with me? Yes, sir. Yes, sir. कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय? तर कम्युनिकेशनचाच तो एक फॉर्म आहे. अँड दॅट टू इट इज ओरल फॉर्म. आर यू क्लिअर? मग Yes, जसं sir. आपण काल डिस्कस केलंय की व्हॉट एव्हर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज, सेम इज द पर्पज ऑफ कॉन्व्हर्सेशन. येस ऑर नो? Yes, Yes. sir. So what is the purpose of communication? Why does that process of communication happen? Already we have learnt in our maybe first lecture. What is the purpose? To share ideas, Correct. views, information. Very good. To share ideas, views, information, notions, thoughts. Correct. तर याच्याबद्दल आपण काल चर्चा केलेली आहे. दॅट टॉक मे बी फॉर्मल और इनफॉर्मल. आपण काल शिकलो की नाही हे? Yes, कालच्या sir. लेक्चरच्या शेवटी आपण शिकलोय की that oral communication may be formal or informal. So which are the concerned people in formal communication? Officially जे असतं sir. Correct. Official relationships. Informal म्हणजे फ्रेंड रिलेशन्स किंवा फॅमिली बरोबर जे असतं ते इनफॉर्मल, आणि ते Very सोडून good. ऑफिशियली आणि प्रोफेशनली जे असतं ते फॉर्मल. करेक्ट. व्हेरी गुड. तर हे तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. मागं आपण एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर शिकलेलो आहे. मग वर्क प्लेसला जे लोक आहेत, मे बी हायर अथॉरिटीज और लोअर अथॉरिटीज, ते कम्युनिकेशन फॉर्मल असेल. अँड वॉट एव्हर हॅपन्स ॲट फॅमिली लेवल, सोशल लेवल, इट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन. सो ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इट. लेट्स गो अहेड फॉर द नेक्स्ट paragraph. See here, conversation plays an important role in both social and professional life of human beings. Do you agree with this? Yes, sir. Yes, sir. It is required for creating and maintaining relationships. बघा, आता हे ओरल कम्युनिकेशन असेल किंवा कॉन्व्हर्सेशन असेल, हे गरजेचं आहे. Why is it required? Why is it essential? Because it is the way to create and maintain relationships. Do you agree with this again? Yes, sir. Further, Yes, sir.
these relationships can be social relationships or professional relationships. बघा, आपण एखाद्या व्यक्तीशी कधी इंटरॅक्टच होत नाही, कधी बोलतच नाही, तर त्या व्यक्तीसोबत आपलं रिलेशन बनण्याचा किंवा बनण्याची काही शक्यता असते का? असते का? नो सर. मग मग आपण केअरफुल असतो का या गोष्टीबाबत? आपण आपल्या सोशल किंवा प्रोफेशनल रिलेशनशिपमध्ये जे कोणी आहेत त्यांच्याशी कधी कधी इंटरॅक्ट होतोय की नाही होत हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नाही? नाहीतर मग आपल्याला माहिती आहे की कॉमन एक ॲटिट्यूड काय असतो लोकांचा, गरज पडली म्हणून आता बोलत आहे की नाही? जनरली असं होतं बघा, जे समाजात होतं तेच ऑफिशियलमध्ये पण असतं. ऑफिशियलमध्ये पण कधीतरी काय चाललंय, कसं चाललंय, बरं आहेत का, एवढं जरी विचारलं तरी ते एक लिंक असते की ज्याच्यामुळे रिलेशन कंटिन्यू होतं, लक्षात घ्या. आणि आपण त्या गोष्टी बोललोच नाही तर कुठेतरी त्या रिलेशनला ब्रेक लागत असतो किंवा ते रिलेशन मरून जात असतं. डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. येस ऑर नो? Yes, sir. येस सर. Right. माझा आवाज सगळ्यापर्यंत येतोय की नाही येत मला समजत नाहीये, सांगा बघू. Yes, sir. येते आवाज. ऑडिबल टू यू? हा Yes, sir. Yes, हा, sir. काहीतरी येस सर, नो सर हा म्हणत चला. मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटतंय की नाही पटत? Yes, sir. पटतंय. हा येस सर. हा हा मग तुम्ही काय केलं पाहिजे? मधून मधून कधीतरी हाय हॅलो म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे? Yes, sir. हा, कशासाठी गरजेचं आहे ते? रिलेशनशिप. कशासाठी? लक्षात घ्या, आपले प्रश्न सोडवणारे आणि प्रश्न सोडवणार आमचा रिस्पॉन्स तुम्हाला कळायसाठी. हा, करेक्ट, ते पण गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपले प्रश्न सोडवणारे आणि आपले प्रश्न बिघडवणारे किंवा आपल्यासाठी अडचणी निर्माण करणारे ही माणसंच असतात, लक्षात घ्या. मग जे लोक आपले प्रश्न सोडवणारे आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन व्हायला नको का आपलं? Yes or no? Yes, sir. येस. See, at any point of time, there are people who either create or destroy. बघा, ही माणसंच असतात, त्यासाठी माणसांशी बोलणं हे गरजेचं असतंय. प्रश्न वाढवणारे आणि प्रश्न सोडवणारी माणसंच असतात, लक्षात घ्या. म्हणून कम्युनिकेशन गरजेचं असतंय. कम्युनिकेशनमधून थोडीशी गरज, थोडीशी आत्मीयता या पण गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात, आहे की नाही? आपण एखाद्या Yes, sir. व्यक्तीशी आपण एखाद्या व्यक्तीशी जर बोलतच नाहीये याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या व्यक्तीची गरज नाहीये, किंवा दुसरा अर्थ हा आहे की त्या व्यक्तीबद्दल आत्मीयता नाहीये. कळतंय का? Yes, sir. येस. हा, मग त्यासाठी बोलणं ही गरज आहे. आणि ही गोष्ट तुम्ही सोशलमध्ये पण पाळा आणि प्रोफेशनमध्ये पण पाळा, सो दॅट युअर प्रोफेशनल लाईफ विल बी स्मूथ. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आणि तेच आपण आता या शेवटच्या वाक्यामध्ये बघतोय बघा. इट इज द वे टू मोटिवेट, दॅट कॉन्व्हर्सेशन इज द वे टू मोटिवेट, कन्व्हिन्स, एक्सप्लेन अँड इन्फ्लुएन्स द पीपल अराउंड अस. पटते? एखाद्याला आपल्याला मोटिवेट करायचं आहे, एखाद्याची मनधरणी करायची आहे, मनवळवणी करायची आहे, एखाद्याला काहीतरी गोष्ट एक्सप्लेन करायची आहे किंवा एखाद्यावर कोणता तरी प्रभाव पाडायचा आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी दॅट कॉन्व्हर्सेशन इज नेसेसरी. आणि पुढे अजून काय म्हणते बघा, इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर अंडरस्टँडिंग व्ह्यूज अँड ओपिनियन्स ऑफ अदर्स. पटतंय?
पटते की नाही पटत? Yes, sir. Yes, sir. हा, तर लक्षात घ्या या कॉन्व्हर्सेशनचं महत्व काय आहे. देन आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द सबऑर्डिनेट क्वेश्चन हिअर और सब क्वेश्चन? Explain the principles, features of effective conversation. व्हेरी गुड. मग तेच आपण प्रिन्सिपल्स किंवा फीचर्स बघणार आहोत. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे, फीचर्स म्हणजे काय? फीचर्स, वैशिष्ट्ये. करेक्ट, कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणू शकतो आपण. बघा, कॉन्व्हर्सेशन इज वन ऑफ द फॉर्म्स ऑफ वर्बल कम्युनिकेशन. भाषिक संभाषणाचा तो एक प्रकार आहे. When messages or meanings are expressed with spoken form of language, it is called as conversation. And we have seen that specific language is used in written as well as oral form. And whenever that language is used in oral form or spoken form, it is called as conversation. It is very simple to understand. We can understand. The below given are various principles of effective conversation. In that, the first is clarity of purpose and thought. This is the most important thing. What do you mean by this clarity of purpose or thought? त्या विचारांच्या मागे Clarity म्हणजे काय काय? पर्पज आहे. क्लॅरिटी म्हणजे क्लिअर होणे किंवा What do you mean by clarity? स्पष्टता. पारदर्शकता सर. हा, पारदर्शकता, स्पष्टता. कशाची? काय स्पष्ट असला पाहिजे आपला? हेतू. विचारांची चांगल्या विचारांचा असला पाहिजे. पर्पज म्हणजे हेतू स्पष्ट पाहिजे आपल्याला. मेनली आपण एखाद्याशी इंटरॅक्ट होतोय, एखाद्यासोबत कॉन्व्हर्सेशन करतोय, तर आपला हेतू काय आहे हे आपल्याला क्लिअर पाहिजे. आणि हेतू जर क्लिअर असेल तर मग पुढच्या गोष्टी क्लिअर होत असतात. लक्षात घ्या. नाहीतर मग निरर्थकपणा त्याच्यामध्ये येत असतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. हा. अँड सेकंड वन इज क्लॅरिटी ऑफ थॉट. हेतू स्पष्ट पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय तर विचार स्पष्ट पाहिजेत. म्हणजे काय तर लक्षात घ्या, लाईफमध्ये तुम्हाला कोणती ना कोणती बाजू ही नेहमी घ्यावी लागते. कोणता ना कोणता स्टँड तुमचा असावा लागतो. पटते का तुम्हाला हे? Yes, sir. Sir. हा, येस सर. जसं बघा की आता वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, है की नाही? त्या प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा कोणता तरी एक स्टँड आहे, कोणता तरी एक अजेंडा आहे की ज्या अजेंड्याला ते स्टिक आहेत. स्टिक म्हणजे चिकटलेले आहेत ते. मग जे पॉलिटिकल पार्टींचं आहे तसंच आपलं पण आहे एक माणूस म्हणून. प्रत्येक का बघा, तुमचे पण काहीतरी स्वतःचे विचार असले पाहिजेत. त्या विचारांना तुम्ही चिकटून असलेले असणं गरजेचं आहे, किंवा त्या विचाराचे फॉलोअर्स असणं गरजेचं असतं. बघा, यू हॅव टू बी गुड फॉलोअर्स म्हणजे काय? फॉलोअर असणं म्हणजे काय? तुमच्या इंस्टाग्रामवर वगैरे फॉलोअर्स असतात की काय? एवढं अवघड आहे का? सांगा की मला. फॉलोअर म्हणजे काय? जे तुमच्या त्यालाच आपण विचारांचा विचारांशी पाईक म्हणतो. सहमत लक्षात असतात. घ्या. किंवा त्या विचारांना तुमचा थोडक्यात काय असतो? सपोर्ट असतो. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. किंवा तुमची भूमिका ठाम असते. लक्षात घ्या, भूमिका क्लिअर असते. भूमिका समजते? भूमिका स्पष्ट असणं. Yes, sir. हा, Yes. आणि या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. कशासाठी? फॉर द सेक ऑफ इफेक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन. पटतंय? हो, Yes, sir. sir. Yes, sir. हा, तर तेच एक्सप्लेनेशन याच्यामध्ये आहे. इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द स्पीकर दॅट ही ऑर शी मस्ट बी क्लिअर अबाउट हिज और हर पर्पज बिहाइंड कॉन्व्हर्सेशन. जो कोणी कॉन्व्हर्सेशन करतोय, मेल असेल फिमेल असेल, त्या व्यक्तीला आपला हेतू स्पष्ट असणं गरजेचं आहे. कशा मागचा हेतू? त्या कॉन्व्हर्सेशन मागचा हेतू. This purpose should be motivated by communicative needs of the audience.
बघा, हा जो हेतू आहे त्याला बळ कशाचं असलं पाहिजे? कम्युनिकेटिव्ह नीड्स ऑफ द ऑडियन्स. ऑडियन्सला काय पाहिजे आहे, ऑडियन्सला कोणत्या संदर्भात माहिती पाहिजे आहे, हे ऑलरेडी आपण खरं तर कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये शिकलेलो आहे. सेंडरचा रोल शिकत असताना आपण हे शिकलोय की नाही शिकलोय? Yes, sir. हां, लक्षात घ्या. दॅट्स वाय दॅट सेंडर नीड्स टू calculate or needs to understand the needs of the audience. It gives one good direction to that conversation. Are you clear? Yes, sir. Yes, sir. क्लिअर. Okay. Secondly, all the notions of the speaker must be clear. सगळ्या कल्पना विचार स्पष्ट पाहिजेत. He or she must be sure about his or her knowledge and there should not be any kind of ambiguity in the mind of the speaker. बघा, he or she must be sure about his or her knowledge. आपण जे काय बोलतोय, आपल्या तोंडातून जे काय बाहेर पडतंय त्याला वस्तुस्थितीची जोड असणं गरजेचं आहे. वस्तुस्थितीची जर जोड असेल तर तुमचं बोलणं हे ठाम असतंय, प्रॉडक्टिव्ह असते. लक्षात घ्या. आता तुम्हाला ही गोष्ट फार महत्वाची इथं शिकायला मिळणार आहे की थॉट्स आणि प्रॉडक्टिव्ह थॉट्स. सांगा बरं काय फरक आहे, किंवा अनप्रॉडक्टिव्ह थॉट्स आणि प्रॉडक्टिव्ह थॉट्स म्हणजे काय असते, किंवा थॉट्स म्हणजे productive- सिंपल थॉट्स पण हा असू किंवा शकतात अजून तुम्हाला थोडंसं मी क्लिअर म्हणजे करतोय. वस्तुनिष्ठ. अजून थोडंसं मी तुम्हाला क्लिअर करतोय. अनप्रॉडक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन अँड प्रॉडक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन. सांगा बरं काय फरक जाणवतोय? प्रॉडक्टिव्ह म्हणजे काय आणि ज्यामधून काहीतरी साध्य होते असं करेक्ट. असं बोलणं. व्हेरी आणि गुड, न परफेक्ट. ज्या बोलण्यामधून काहीतरी साध्य होतंय, कोणाचे तरी प्रश्न सुटतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्या Yes, बोलण्याला प्रोडक्टिव्ह कॉन्व्हर्सेशन असं म्हणायचं. आणि जी नुसतीच बडबड असते, ज्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही, कोणाचाच प्रश्न सुटत नाही, अशा बोलण्याला अनप्रॉडक्टिव्ह थॉट्स म्हणायचं. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. हां, मग ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना तुम्ही कोणत्या प्रकारचे थॉट्स व्यक्त केले पाहिजेत, कोणते विचार मांडले पाहिजेत? प्रोडक्टिव्ह. करेक्ट. नुसत्याच पोकळ कमेंट्स करण्यापेक्षा कोणता तरी प्रोडक्टिव्ह थॉट तुम्ही दिला तर तुमचं अस्तित्व हे जास्त ठळकपणे उठून दिसतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये. पटतंय? Yes, sir. हां, म्हणजे प्रॉब्लेम sir. सॉल्विंग ॲटिट्यूड अँड प्रॉब्लेम क्रिएटिंग ॲटिट्यूड ह्या दोन ॲटिट्यूडचे लोक असतात. कोणत्या दोन ॲटिट्यूडचे लोक असतात? प्रॉब्लेम क्रिएटिंग ॲटिट्यूड अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. मग तुमची जी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड आहे ती तुमच्या बोलण्यातून, तुमच्या कॉन्व्हर्सेशनमधून व्यक्त होत असते. पटते की नाही पटत? कारण तुमच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द येस सर. हे तुमच्या मनाचा आरसा असतात, तुमच्या विचारांचा, तुमच्या ॲटिट्यूडचा, प्रत्येक गोष्टीचा वारसा असतात, आरसा असतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, तर sir. तेच आपण Yes, sir. इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे नुसतं बोलणं आणि विचारपूर्वक बोलणं, सोल्युशन ओरिएंटेड बोलणं, प्रॉडक्टिव्ह बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि प्रॉडक्टिव्ह बोलणं तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपला हेतू, आपलं नॉलेज, या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असतात, आपली भूमिका आपल्याला क्लिअर असते. आर यू क्लिअर? Yes, sir. Now let Yes, us go sir. ahead for the next principle of effective conversation. कालच आपण याच्याबद्दल चर्चा केली होती. पण कॉमन सेन्स चेकिंगच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला होता, काय गरजेचं आहे की नाही. त्याच्यामध्ये मग तुम्ही सांगितलं होते की उच्चारांची स्पष्टता ही पण गरजेची गोष्ट आहे की नाही. कशासाठी?
Is there any relation between conversation and pronunciation? Can there be communication? Can there be conversation without pronunciations? Tell me. No, sir. No, sir. I'll repeat my question. Can there be conversation without pronunciations? No, sir. सगळ्यांना पडतंय No, का? sir. हां. तर मग हे pronunciations कसे असले पाहिजेत? Last time, whenever we were discussing language barriers, that time we have discussed the mispronunciations as the barriers Clear. in communication. Yes or no? Yes. येस Yes, सर. sir. हा, चुकीचे उच्चार हा कम्युनिकेशन मधला अडथळा आहे, फार मोठा अडथळा आहे. आणि पर्टिक्युलरली कोणत्या कम्युनिकेशन मधला? तर ओरल कम्युनिकेशन मधला, कॉन्व्हर्सेशन मधला तो फार मोठा अडथळा आहे. म्हणून उच्चारांची स्पष्टता ही फार महत्वाची गोष्ट आहे. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही कसे बोलता त्याच्यावरून तुम्हाला जज केलं जातं. बरोबर आहे की नाही? तुमच्या विचारांची खोली, तुमचं ज्ञान, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी तुमच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात. तुमचं टोनिंग, तुमचे शब्दांचे उच्चार. डू यू ॲग्री विथ मी ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. येस Yes, sir. Yes, हा, sir. म्हणून मागे पण मी बोललोय की ठराविक जे शब्द तुम्हाला वापरायचेच आहेत प्रोफेशनमध्ये, त्या शब्दांचे प्रोनाउन्सिएशन्स चेक करून घ्या. मागे मी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची पण आठवण करून दिली होती, एका तुमच्या स्मार्टफोनच्या ॲप्लिकेशनची. कोणतं ॲप्लिकेशन सांगितलं होतं? कोणतं सांगितलं होतं हे प्रोनाउन्सिएशन्स चेकिंगसाठी? सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं होतं. मग गेले विसरून, आहे की नाही? ऍप्लिकेशन आहे Business dictionary. हाँ. Google text to speech. Google हाँ. text to speech. गुगल टेक्स्ट टू स्पीच. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जो शब्द अवघड वाटतो तो तिथे टाईप करायचा आहे, त्याचं स्पेलिंग टाईप करायचं आहे आणि ठराविक एक आयकॉन दिसतो त्याला टच करायचा आहे. यू विल गेट टू लिसन द प्रोनाउन्सिएशन ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड. आर यू क्लिअर? Yes, sir. हाँ. Yes, किंवा sir. दुसरे ऍप्लिकेशन आहे कोणतं? दुसरं कोणतं ऍप्लिकेशन आहे? ठीक. हां, चेक प्रोनाउन्सिएशन. हां, आता लगेच चेक करू नका, लेक्चर झाल्यानंतर चेक करा. ओके? येस और नो? Yes, sir. येस Okay, सर. sir. तर आपण हे Yes, sir. बघूयात. द स्पीकर इन कॉन्व्हर्सेशन मस्ट हॅव द एबिलिटी टू प्रोनाउन्स द वर्ड्स अँड सेंटेन्सेस क्लिअरली. जो कोणी बोलणार आहे त्याच्याकडे ती क्षमता असली पाहिजे. कोणती क्षमता? योग्यपणे उच्चार करण्याची. कशाचे उच्चार? शब्दांचे उच्चार किंवा वाक्यांचे उच्चार. देन द स्पीकर्स क्लिअर प्रोनाउन्सिएशन्स हेल्प द लिसनर फॉर बेटर अंडरस्टँडिंग. की नाही? योग्यपणे उच्चार जर स्पीकरने केला तर योग्यपणे अंडरस्टँडिंग हे रिसिव्हरचं होत असतं. दॅट इज व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन. आर यू क्लिअर? Yes, sir. हाँ. Then, if the speaker has disabilities like stammering or spastic, the audience cannot clearly understand the ideas of speaker. And this is again a fact. है की नाही? तुम्ही तोत्रे बोलताय किंवा अजून बोबडं बोलताय तर साहजिकच तुमचं बोलणं हे समोरच्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. Communication will fail. That conversation will fail. Clear? Yes, Clear, sir. sir. Yes, sir. Now, let us go ahead for the next
principle of effective conversation. What is it? काय दिसते स्क्रीनवर? Awareness about different paralinguistic or vocalic aspects. मग या पॅरालिंग्विस्टिक किंवा वोकॅलिक आस्पेक्ट्स बद्दल आपण मागे चर्चा केली आहे का कधी? इंट्रोडक्शन मध्ये, या युनिटच्या या मॉड्यूलच्या इंट्रोडक्शन मध्ये केले की नाही केले? केलंय की सर? केलंय सर. Yes, sir. हां, बघा या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हां, व्हेरी गुड. तर मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आवाजाशी, प्रोनाऊन्सिएशनशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, म्हणजे आपल्या आवाजाची तीव्रता, आपल्या आवाजातील चढ उतार आहे की नाही, किंवा आपला व्हॉल्यूम, त्याच्यानंतर आपण जे घेतोय ते पॉजेस. आर यू गेटिंग ऑर नॉट? या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. कशामध्ये? कॉन्व्हर्सेशन मध्ये. सो this awareness about different paralinguistic or vocalic aspects is necessary for effective conversation. Okay. The speaker should be aware about various aspects of paralanguage or vocalics. Those aspects include the speaker's volume, tone, that tone may be falling, rising or level tone, then stress, that stress may be again word stress or sentence stress, then pauses, silence, etc. So मागे पण आपण बोललोय, आता पण तुम्हाला सांगतोय की तुमचं काम होणार की नाही होणार हे तुमच्या टोनवर अवलंबून आहे. पटते? Yes, कारण sir. माणसाचे टोन हे माणसाच्या ॲटिट्यूड्स व्यक्त करत असतात. डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. Yes, sir. जसं की समोरच्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय, ए कुठनं आलाय, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? ए कुठनं आलाय? काय फरक आहे? बदललं काय माझं? Politeness. ॲटिट्यूड बदलला, टोन बदलला, पोलाइटली आणि बोलण्याचं. त्याच्यातून जे रिफ्लेक्शन आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचत असतं, आणि त्यानुसार समोरचा रिॲक्ट होत असतो, रिस्पॉन्स करत असतो. डू यू ॲग्री विथ मी ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. हां. दुसऱ्या कंडिशनमध्ये, दुसऱ्या टोनिंगमध्ये जो रिस्पेक्ट आहे तो पहिल्या टोनिंगमध्ये आहे का? नाही. No, sir. हां. मग आपण जेव्हा वरिष्ठांशी बोलतोय तेव्हा आपण आपल्या टोनिंग बद्दल जागरूक असणं गरजेचं आहे की नाही आहे? Yes, sir. गरजेचं. वर्कप्लेसमध्ये आपल्या बॉसशी बोलतोय किंवा मॅनेजमेंटच्या कोणत्या व्यक्तीशी बोलतोय, कोणत्या तरी वरिष्ठ ऑफिसरशी बोलतोय. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर त्याच गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात घेतोय. देन these aspects carry some more Sir. meanings that. हां बोला. Sir, next lecture Time link Next संपला, आहे. lecture link is available in group. Yes, हो. I am aware of it. That's why we'll discuss this line and stop here. Are you clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, These sir. aspects carry some more meanings that are not communicated by the speaker's words. बघा, बोलणाऱ्याच्या शब्दामधून जे अर्थ व्यक्त झालेले नाहीत असे अर्थ या सगळ्या वोकॅलिक आस्पेक्ट्स मधून व्यक्त होत असतात. डू यू ॲग्री विथ मी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So this is the Yes, third sir. principle that we have discussed. Let us stop here for today. Thank you everybody for your patience and listening. We'll discuss the remaining things in our next lecture. Thank you. Yes.